बुरखा घालून परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश नको असं पत्र नितेश राणे यांनी शिक्षण मंत्र्यांना दिलं आहे। बुरख्यामुळे कॉपीचं प्रमाण वाढण्याची भीती आहे असं नितेश राणे यांनी पत्रामध्ये म्हटलेलं आहे। सर्व विद्यार्थ्यांसाठी नियम सारखेच असावेत असं नितेश राणेंनी म्हटलंय। मी संबंधित मंत्र्यांना आता पत्र लिहिलेलं आहे, जिथे त्यांना स्पष्ट केलं आहे की अशा पद्धतीचे कुठलाही लांगून चालनचा प्रकार आपलं हिंदुत्वरी सरकार असताना होऊ नये। आता बुरखा घालून अगर तुम्ही परीक्षेला बसाल तर त्याचे अन्यही धोके आहेत, विविध पद्धतीने सुरक्षेचे पण कारण आहेत। लवकरात लवकर निर्णय घेऊन हा मागे घ्यावा किंवा या संबंधित मला तरी माहिती द्यावी, जेणेकरून अगर परत घेतले असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही घेतले असेल तर त्वरित रद्द करावा। जी.आर तसं 2024 आहे, गेल्या वर्षीचा आहे। बुरखा घालून नेमकं तोच विद्यार्थी आले आहे, तीच विद्यार्थिनी आली आहे की नाही, असे अन्य प्रकार आता मोठं मतदानाच्या टायमाला पण अशा गोष्टी नजरेसमोर आलेल्या आहेत। ते बुरखा घालून आलेले आहेत, पण नेमकं तो त्या व्यक्तीत निघालेला नाहीये। अहो, बुरखा घालून अगर कोण विद्यार्थिनी अगर बसत असेल तर नेमकं किती प्रामाणिकतेने तुम्ही परीक्षा देतात ह्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो ना। आणि मग अन्य विद्यार्थ्यांनी काय चूक केली आहे, हिंदू विद्यार्थ्यांनी काय चूक केली आहे? मेरा ये मानना है कि हर एक को, इस देश के नागरिक को एग्जाम देने का अधिकार होना चाहिए। और ये जो टिप्पणी करे उस पर मैं जवाब नहीं दे रहा हूँ, ये मैं अपनी बात कर रहा हूँ। इसके पहले हमने कर्नाटक देखिए, गंदगी से मैं मुंह नहीं लगता, कोई लोग उसमें उलझना चाहते हैं, मैं उसमें जाता नहीं।